नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि चरणहीनच्या कथाकथनामध्ये तुमचं स्वागत आहे. दिद्दाच्या विरोधात फाल्गुननं मोड बांधणी सुरू केली होती. इथे राजमाता दिद्दानं मात्र राज्यावर आल्याबरोबर राज्यातले अनिष्ट प्रकार बंद करायला सुरुवात केली. क्षेमगुप्ताचा राज्याभिषेक झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी तिनं क्षेमगुप्ताच्या राजवाड्यात राहणाऱ्या सर्व रखेल्यांना बोलवलं. त्या पुढे येऊन उभ्या राहिल्या. रागिणी, यांना म्हणावं राजमातेच्या पुढ्यात आल्यावर अभिवादन करायची पद्धत असते. प्रणाम राजमाता, 3-4 जणी म्हणाल्या. बाकीच्या तशाच उभ्या राहिल्या. दिद्दानं टाळी वाजवली. हातात लवलवता वेद घेतलेले 2 पहारेकरी पुढे आले. अभिवादन करणाऱ्या चौघींना बाजूला यायला सांगितलं. बाकी प्रत्येकीच्या पार्श्वभागावर वेताचा एक एक सणसणीत फटका मारला जाऊ लागला. ताबडतोब बाकीच्यांनी चुकले चुकले म्हणत अभिवादन करायला सुरुवात केली, पण तिकडे दुर्लक्ष करून त्यांना एक एक फटका खावाच लागला. ते झाल्यावर दिद्दा म्हणाली, हा, आता ज्यांना अभिवादन करायचं असेल त्यांनी अभिवादन करा, नसेल करायचं त्यांनी या बाजूला या, 10 फटके खायची तयारी ठेवा. कोणी जागेवरून हल्लं नाही. ठीक आहे, म्हणजे अभिवादन करायची तुमची तयारी आहे तर छान, करा. सगळ्यांनी एकत्रित अभिवादन केलं. प्रणाम राजमाता. प्रणाम. तुम्हा सगळ्यांनी इथे का बोलवलं असेल? कोणी काय बोले ना. दिदाने एका बाईकडे पाहिलं. तुला काय वाटतं? मला काय माहित. असं, तुला ग? दुसरीला विचारलं. तिनंही काय उत्तर दिलं नाही. 3-4 जणींना विचारून उत्तर मिळाल्यावर दिद्दानं त्या वेतधारी रक्षकांना सांगितलं, ठीक आहे, या कोणाला काही माहित नाही, जरा शिकवाय ना. ते पुढे येऊ लागलेले बघताच सर्वांचं धाबं दणाणलं. नको नको राजमाता, सांगतो आम्ही. सांगा, आम्हाला काही आज्ञा द्यायची असेल. बरोबर. कसली आज्ञा असेल? परत कोणी काही बोले ना. परत या दोघांना तसदी द्यावी लागणार का? क्षमा असावी राजमाता, पण आम्हाला कसं कळणार आपली आज्ञा काय आहे ते? हुशार आहेस ग. असू दे, आम्हीच सांगतो काय आज्ञा आहे ते. ह्या स्थिती काय आहे? ज्येष्ठ वद्य एकादशी. बरोबर. मी तुम्हाला 15 दिवसांची मुदत देते. 15 दिवसात राजमहाल खाली करायचा. क्षमा असावी राजमाता, त्यानंतर आम्ही कुठे जायचं? जिथून आला तिथे. आणि तिथे जायचं नसलं तर 15 दिवसात ठरवा कुठे जाणार ते. इथलं तुमचं वास्तव्य संपलं. आलं लक्षात? होय राजमाता. निघा आता इथून. इथून निघताना तुम्हाला प्रत्येकीला काही धन दिलं जाईल. ते घ्यायचं आणि राजवाड्यातून निघायचं. परत इकडे पाऊल टाकायचं नाही. समजतंय? हो राजमाता. आणि या 15 दिवसात इथे असलेल्या कुठल्याही वस्तूला तुमच्यामुळे पाय फुटल्याचं समजलं तर काय होईल याची कल्पनाही करू नका. जिवंत ठेवणार नाही. सगळ्याजणी गप्प बसल्या. निघा इथून. सामान बांधायला लागा. पण राजमाता, आम्ही महाराजांची मनापासून सेवा केली होती. ते मला माहिती आहे, पण त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला मिळालाय. तरीही त्या सेवेला स्मरून मी तुम्हाला जाताना धन देणार म्हटलं होतं, पण आता मी वेगळा विचार करते. तुम्हाला 15 दिवसात इथून जायला सांगितलं, त्याच्यात मी बदल करते. काय राजमाता? जी आज इथून निघून जाईल तिला 20,000 मोहरा मिळतील. पुढल्या 3 दिवसात जाईल तिला 10,000 मिळतील. आणि त्यानंतर 15 दिवसापर्यंत 5,000 मिळतील. 15 दिवशी जिला बाहेर काढलं जाईल तिला 1,000 मिळतील. कधी जायचं तुम्ही ठरवा. संध्याकाळपर्यंत अर्ध्याहून अधिक रखेल्या निघून गेल्या होत्या. यानंतर पाळी होती क्षेमगुप्ताचे भाऊ, आतेभाऊ महिमान आणि पाताळ यांची. ते सहज निघणार नाहीत आणि पैशाचं आमिष त्यांना घालवायला पुरणार नाही याची दिद्दाला कल्पना होती. तिनं प्रधान नरवाहन यांना बोलवलं. प्रणाम राजमाता. प्रणाम प्रधानजी. 100 एकांगीनं इथे बोलवले म्हणून सांगा. थोड्याच वेळात एकांगी हजर झाले. दिद्दानं त्यांना आज्ञा दिली. राजमहालाला 4 दरवाजे आहेत. सर्व दरवाज्यावर 15-15 एकांगींनी राहायचंय. काय वाटेल ते झालं तरी माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. बाकीच्या 40 जणांपैकी 30 जणांची नेमणूक राजमहालाच्या आत पहारा देण्यासाठी केलेली आहे. त्यांनी त्यांच्या स्थानावर असणं अपेक्षित आहे. काही दगाफटका होऊ न देणं हे त्यांचं काम आहे. 5 एकांगी सतत माझ्याबरोबर आणि 5 महाराज अभिमन्यू यांच्या रक्षणासाठी असतील. जी राजमाता. त्यांच्या प्रमुखानं ताबडतोब कोणी कुठे राहायचं हे आदेश द्यायला सुरुवात केली. नेहमीचे रक्षक हटवून तिथे एकांगींचे पहारे बसले. हनी आणि दुर्धर यांना बोलवलं. दोघे येऊन हजर झाले. हरी, तुमच्यासाठी एक महत्वाची कामगिरी आहे. हा माझा शिक्का मी तुमच्या ताब्यात देते. हा कापडावर उठवून परवाने तयार करा. जे राजवाड्यातले नेहमीचे सेवक आहेत त्यांना हे परवाने जारी करा. म्हणजे त्यांना सुलभतेनं हे दाखवून राजवाड्याच्या आत बाहेर जाता येईल. पण ज्यांना नियमित राजवाड्यात याची गरज नाही असे अनेक लोक इथे येत असतात, त्यांना हे परवाने जात नाहीत हे पाहणं तुमचं काम राहील. जी राजमाता. आणखी एक गोष्ट, महिमान आणि पाताळ दोघांनाही राजवाड्यात यायचा परवाना द्यायचा नाही. जी राजमाता. सध्या ते राजवाड्यात नाहीत, पण जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना आत यायला आडकाठी करून ते आल्याचं माझ्या कानावर घालायचं. जी राजमाता. दुर्धर, तुम्ही हरीनं या कामात सहाय्य करायचं. जी राजमाता. राजवाड्याचा पक्का बंदोबस्त करून झाला. संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीकडे जवळजवळ पोहोचला होता. महिमान आणि पाताळ यांचा रथ धूळ उडवीत राजवाड्याच्या दरवाज्यात आला.
ते येताना पाहून नेहमी मार्गातल्या लोकांची पळापळ व्हायची. रक्षक धावत धावत दरवाजा उघडून प्रणाम करायचे. पण आज काही वेगळंच घडलं. दौडत येणाऱ्या रथांच्या घोड्यांना समोरचा दरवाजा बंद असल्याचं दिसलं. कसे बसे ते स्वतःला आवरत थांबले. काय दरवाजा उघडला, महिमान गरजला. तुमच्याकडे प्रवेश करण्याचा परवाना आहे का, एकांगीच्या प्रमुखानं विचारला. परवाना कसला? मला परवाना वगैरे कसली गरज नाही. परवान्याशिवाय मी तुम्हाला आज सोडू शकत नाही. राजमाता दिद्दा यांची स्पष्ट आज्ञा आहे. मी त्या लंगडीच्या आज्ञेला किंमत देत नाही. तुम्हाला परवान्याशिवाय आज जाता येणार नाही. महिमान चौताळला. हातातली तलवार उगारीत तो त्या रक्षकाच्या दिशेनं धावला. पण एकांगीच्या रणकौशल्याची त्याला कल्पना नव्हती. काही क्षणातच त्याला निशस्त्र करून बंदी बनवलं गेलं. रथातून खाली उतरलेल्या पाताळाची सुद्धा तीच गत झाली. दोघांना बंदी बनवून दिद्दासमोर नेलं गेलं. महिमान आणि पाताळ दोघांनी तिला अभिवादन करायला स्पष्ट नकार दिला. राजमाता दिद्दा यांची वाट पाहत होती. मला अभिवादन करायला नकार देणं हा इथल्या राजाच्या मातेचा अपमान आहे, याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतोय, दिद्दा म्हणाली. उभेच येईल त्याला अभिवादन करायला आम्ही बांधलेले नाही, महिमानने उत्तर दिलं. मी दिवंगत महाराज क्षेमगुप्त यांची लग्नाची पत्नी आहे आणि ते तुमचे वरिष्ठ बंधू होते. या नात्यानं तुमची मोठी वहिनी आहे, हे विसरू नका. तो काही जरा वरमले. दिद्दा बोलत होती त्यात चुकीचं काही नव्हतं. पण ते लग्न ज्या परिस्थितीत केलं त्याबद्दलच आम्हाला शंका आहे. त्याचं काय? आता म्हणाला. क्षमा करा राजमाता, मी मध्ये बोलतोय, नरवादन म्हणाला. लग्न झालं होतं हे निश्चित आहे ना, मग शंका घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. मग वर महाराजांनी त्यांना महाराणी हा किताब सुद्धा दिलेला होता. त्यामुळे लग्न झालं होतं की नाही किंवा कुठल्या परिस्थितीत झालं हे प्रश्न गैरलागू आहेत. या राज्याचा प्रधान म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन, राजमाताच्या अपमानाला मृत्यूदंड दिला जाऊ शकतो. ती तुम्हाला नको असेल तर राजमातेला अभिवादन करा, प्रश्न संपला. महिमान आणि पाताळ यांनी काही क्षण विचार केला. परिस्थिती त्यांच्या विरोधात होती. शेवटी नाईलाजानं महिमान म्हणाला, प्रणाम राजमाता. पाताळानं सुद्धा त्याचं अनुकरण केलं. प्रणाम, दिद्दा म्हणाली. मी तुम्हा दोघांना उद्याच्या सूर्यास्तापर्यंत मुदत देते. तोपर्यंत राजवाड्यातून कायमचं निघून जायचं. तुमची काही खाजगी चीजवस्तू तुमच्या महालात असेल ती घेऊन जायला माझी परवानगी आहे, पण यापुढे तुम्हाला राज्याच्या खजिन्यातून कसलाही लाभ मिळणार नाही. मग नरवाहनकडे वळून ती म्हणाली, प्रधानजी, यांना त्यांच्या महालात घेऊन जा. 10 रक्षकांचा पहारा बसवा. जर महालाच्या बाहेर जाऊ बघतील तर सरळ बंदी बनवून कैदखान्यात टाका. उद्या सूर्यास्ताला महालाचे दरवाजे बंद होण्याच्या पूर्वी जर हे बाहेर गेले नसतील तरीही कैदखान्यात टाका. यांना कसल्याही प्रकारची मदत यापुढे राजवाड्यातून होता कामा नये. मग महिमान आणि पाताळ यांच्याकडे वळून तिनं सांगितलं, निघा आता. पुन्हा या राजमहालात पाऊल ठेवू नका. फाल्गुनच्या स्वभावानुसार त्याला कच्चा डाव टाकायचा नसायचा. त्याचे पूर्वी तयारी निशी केलेले डाव सुद्धा दिद्दापुढे निष्फळ ठरले होते. आता त्याला तसं होऊ द्यायचं नव्हतं. त्यानं केवळ दामर आणि तंत्रिणांवर अवलंबून न राहता आणखी साथीदार जोडायचं ठरवलं. क्षेमगुप्ताचे दोन्ही आतेभाऊ महिमान आणि पाताळ, ज्यांना राणी दिद्दानं राजमहालातून हाकलून लावलं होतं. महिमान आपला सासरा शक्तिसेन याच्याकडे जाऊन राहत होता. फाल्गुन त्याच्याकडे निरोप घेऊन आपला जासूस पाठवला. त्याला एक निरोप असलेलं पत्र दिलं होतं. दिद्दाचा विचार मला मारण्याचा आहे, त्यामुळे मी श्रीनगर इथे येऊ शकत नाही, फाल्गुननं लिहिलं होतं. पण मला बदला घ्यायचा आहे. तुम्हालाही तिनं अपमानित करून राजमहालातलं तुमचं स्थान काढून घेतलंय मला माहिती आहे. आपण एकत्र येऊन प्रयत्न केल्यास तिला हकलून लावून तुम्हाला तुमची जागा परत मिळवून द्यायला मी मदत करू शकेन. तुम्हाला माझ्या बरोबर यायचं असेल तर या दूताबरोबर निघा. तो तुम्हाला जिथे नेईल तिथे मी तुम्हाला येऊन भेटेन, असं पत्रात लिहिलं होतं. महिमान आणि पाताळ दोघं निघाले. बरोबर 400-500 सैनिक होते. त्यांना वाटलं होतं आपल्याला 50 कोस दूर पर्णोत्सवपर्यंत जावं लागेल. प्रत्यक्षात तो दूत त्यांना पंपोरला घेऊन गेला. पंपोर श्रीनगर पासून जेमतेम 5 कोस दूर होतं. तिथं त्यांना फाल्गुनच्या दुसऱ्या दूतानं थांबवलं. प्रणाम महाराज. प्रधानजी इथून थोड्याच अंतरावर थांबले, पण सुरक्षेच्या कारणासाठी त्यांनी फक्त आपल्या दोघांनाच येण्याची विनंती केली आहे. दूतानं त्या दोघांना तिथून 1.5 कोस दूर असलेल्या पर्वताच्या जवळ नेलं. तिथे एक शंकराचं मंदिर होतं. फाल्गुन कुठे आहे, महिमानं विचारलं. प्रधानजींना आपण इथे येऊन थांबल्याचं कळलेलं आहे. फक्त इतर कोणी आपला पाठलाग करत नाही याची खात्री करून घेऊन ते इथे येतील. पाताळला फाल्गुनच्या चाणाक्षपणाचं नवल वाटलं. दोघे मंदिराच्या ओट्यावर बसले. फाल्गुन येताना दिसतो का पाहत होते. अचानक मंदिराच्या आतून फाल्गुन बाहेर आला. तो आतमध्ये असेल याची त्यांना अपेक्षा नव्हती. प्रणाम म्हणत तो बाहेर आला. तिघांनं गुप्तपणे खलबत केलं. दिद्दाला हटवून महिमांना राजा बनायचं, फाल्गुनला प्रधान बनवायचं, यावर तिघांचं एकमत झालं. या दोघांचं 2000 सैन्य फाल्गुनला येऊन मिळालं. या दोघांव्यतिरिक्त आजूबाजूचे अनेक सरदार, राजे आणि दिद्दाबद्दल आकस असणाऱ्या अनेकांशी फाल्गुननं संधान बांधलं. तो ललितादित्यपूरला गेला. ललितादित्यपूर, आजचं लेथपूर. ललितादित्यपूर हे श्रीनगरचा एक बलिष्ठ सेनानायक यशोधर याच्या जहागिरीचं शहर होतं. फाल्गुन यशोधरला जाऊन भेटला.
प्रणाम प्रधानजी. यशोधरानं स्वागत केलं. प्रणाम यशोधरजी. कसं काय येणं केलं? यशोधरजी, श्रीनगरमध्ये जे चालू आहे ते कोणाच्याच भल्याचं नाही. मुलगा लहान असल्याची बतावणी करून एक स्त्री राज्य करतीये. सर्व कारभार तिनं आपल्या हातात घेतलाय. अविचारानं आणि तिच्या एका दासीच्या सल्ल्यानुसार ती मनाला येईल ते निर्णय घेते. सर्व राज्य खिळखिळ व्हायला लागलंय. तिला वेळीच थांबवलं नाही तर राज्य कोसळून पडायला वेळ लागणार नाही. यशोधरानं थोडा विचार केला. त्याच्या प्रत्येक शंकेला फाल्गुनकडे उत्तर तयार होतं. बराच खल करून शेवटी यशोधर सुद्धा फाल्गुनला येऊन मिळाला. यानंतर फाल्गुन परिहासपूरला गेला. परिहासपूरचा राजा ऐरमंतक अमृताकर म्हणून होता. फाल्गुननं त्याची गाठ घेतली. दिद्दाच्या विरोधात आपल्याला मदत करायची त्यानं ऐरमंतकला विनंती केली. त्यानं आपला पुत्र उदयगुप्त याला सेनेसह फाल्गुनच्या मदतीला धाडलं. फाल्गुनची सेना आता पुरेशी मोठी झाली होती. राणी दिद्दाचा आपण सहज पराभव करू शकू याची फाल्गुनला खात्री होती. श्रीनगरमध्ये तुंगेश्वराचं प्राचीन मंदिर, मंदिराच्या जवळ मोठी बाजारपेठ, गिरायकांची वर्दळ सतत सुरू असायची. भर म्हणून की काय, दर गुरुवारी सुद्धा तिथे बाजार भरायचा. गावोगावचे शेतकरी आपल्या शेतात उगवलेल्या पालेभाज्या, फळभाज्या घेऊन यायचे. तेलाचे मोठाले बुधले घेऊन यायचे. लोहार, सुऱ्या, कोयत्या, इतर हत्यार आणायचे. लोहाराच्या शेजारी सुताराचा ठेला असायचा. लोहाराकडून पाती बनवून घेऊन लोक ताबडतोब सुताराकडून आपल्याला हवी तशी मूठ बसवून घ्यायचे. सगळा दिवस बाजार नुसता गाजत असायचा. या लोकांनी रस्त्यावर मांडलेल्या वस्तूमुळे गुरुवारी रस्त्यात जरा अडचणच व्हायची. पण तरीही गुरुवारचा दिवस लोकांच्या अडी अडचणी भागवण्यासाठी सगळ्यांच्याच उपयोगाचा होता. एक दिवस मात्र अघटित घडलं. लोहाराच्या पालाजवळ गर्दी होतीच. तलवारीला धार लावून घ्यायला 4-5 सैनिक आले होते. लोहारानं बघितलं, तलवारीच्या पात्याला खांड पडलं होतं. दगडावर आपटली काय तलवार? त्यानं विचारलं. हा, घाव निसटता लागला आणि पातं जमिनीला आदळलं. सैनिकानं माहिती पुरवली. हे नीट करायला लागल, भात्यावर बसा, लोहार म्हणाला. सैनिकानं भाता मारायला सुरुवात केली. लोहारानं पातं तापवायला सुरुवात केली. लाल बुंद झालेल्या पात्यावर घणाचे घाव दणादण घालत होता. ठिणग्या उडत होत्या. इतक्यात वाऱ्याची एक वावटळ आली. रस्त्यावरची वाळकी पानं त्या वावटळी बरोबर गरागरा उडू लागली. सुतारानं रंधा मारताना उडलेली लाकडाची पातळ पातळ सालपट त्या वाऱ्यानं उडाली आणि लोहाराच्या भात्यापुढे येऊन पडली. त्यांनी पेट घेतला आणि काय होतं हे कळायच्या आत जळती सालपट उडाली आणि लोहाराचं पाल पेटलं. तिथून ती आग सुताराच्या पालाकडे वळली. बघता बघता जणू होळीच पेटली. लोक सैरा वैरा धावू लागले. जरा अशक्त होते ते कोणाच्या धक्क्यानं खाली पडले, तुडवले जाऊ लागले. आग विझवायला तिथे कोणीच नव्हतं. बाकीचे शेतकरी आपला माल कसा वाचवावा या विवंचनेत होते. त्यांनी भराभर आपला माल भरून आगीपासून लांब ओढायला सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यातला अडथळा आणखीच वाढला. वारा चालू होता. आग आणखी भडकत होती. लवकरच या आगीनं बाजूची दुकानं गाठली. कापडाचं दुकान पेटलं. मग काय, विचारायलाच नको. दुकानं वागून दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडायला लागली. महाराणी दिद्दापर्यंत आगीची खबर येऊन पोहोचली तोवर आगीनं विकराळ रूप धारण केलं होतं. सगळीकडे काळ्या कुट्ट धुराचे लोट उठत होते. एक सेवक धावतच राणी दिद्दाकडे आला. राजमाता, राजमाता. काय झालं? राजमाता, तुंगेश्वरच्या बाजारात आग लागली. काय म्हणतोस? आणि आज गुरुवार, म्हणजे तिथे खूप गर्दी असेल. हो राजमाता, चेंगराचेंगरी झाली. खूप लोक तुडवले गेलेत. त्यांना वाचवणं शक्य नाहीये. आग खूप भडकली. तिच्या समोर असलेला प्रधान नरवाहन म्हणाला. राजमाता, मी जाऊन बघतो. प्रधानजी, आग विझवायची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. माणसं घेऊन जा बरोबर. जी राजमाता. पण प्रधान पोहोचला तोवर तुंगेश्वराच्या बाजारात लागलेली आग आटोक्याबाहेर गेली होती. ज्वाला गगनाला भिडल्या होत्या. आग विझवण्यासाठी जितकं पाणी लागतं तितकं बादल्यांनी आणणं शक्य नव्हतं. दुसरं काही साधन हाताशी नव्हतं. अग्निनारायण कधी शांत होईल त्याची वाट बघण्यापलीकडे नरवाहनच्या हातात काही नव्हतं. बाजारातल्या दुकानांच्या मागेच दुकानदारांची घरं होती. मोठ्याल्या इमारती होत्या. लवकरच आग त्या इमारतींपर्यंत जाऊन पोहोचली. लाकूड सामान पेटलं. काश्मीरमधल्या घरात थंडीपासून बचाव व्हावा म्हणून लोकरी गालिचे असायचे. भिंतींवर सुद्धा लाकडी पट्ट्या किंवा लोकरी गालिचे घातलेले असायचे. घरात ऊब टिकवली जायची. पण आज हेच थंडीत ऊब देणारे उपाय आगीच्या पसरण्याला मदत करू लागले. धडाधड घरं जळू लागली. काय करायचं कोणाला कळत नव्हतं. वाऱ्यामुळे आग प्रवरसेनपूरच्या दिशेला वळली. मार्गातली घरं जळू लागली. प्रवरसेनपूरच्या हद्दीवर विष्णुवर्धन स्वामीचं मोठं मंदिर, अतिशय सुंदर आणि भव्य असं हे मंदिर आगीच्या मार्गातच होतं. मंदिराच्या भोवती खूप मोठं आवार होतं. दरवर्षी जेव्हा विष्णुवर्धन स्वामीची जत्रा भरायची तेव्हा या आवारात भक्त वस्तीला यायचे. या मोठ्या आवारापर्यंत आग येऊन पडली. पण या मोठ्या आवारामुळेच मंदिराला वाचवलं. आगीच्या ज्वाला मंदिरापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. पण मार्गात असलेलं जे जळू शकेल असं सगळं जाळून मगच त्या शांत झाल्या. आगीचं ते रौद्र रूप पाहून
नरवाहन थक्क झाला. आग विझल्यावर त्यानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बाजारात चेंगराचेंगरीत पुरुष, स्त्रिया, मुलं मिळून 25 लोकांचे प्राण गेले होते. जखमींची तर गणतीच नव्हती. आगीनं लहान मोठी मिळून 50च्या वर दुकानं आणि घरं जळाली होती. मार्गातली सगळी झाडं कोळपून गेली होती. त्यानं आग विझली असल्याचा निरोप दिद्दाला पाठवला. दिद्दा अग्नीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला स्वतः निघाली. बरोबर कसलाही लवाजमा न घेता फक्त वलगा आणि दुर्धरला घेऊन निघाली. मार्गातली दिद्दा पाहून लोक पुढे येत होते, रडत होते. दिद्दाच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याची धार लागली होती. तरी ती समोर येईल त्याला थोपटत होती, धीर देत होती. झाल्या नुकसानीची चौकशी करत होती. कोणाचं काय नुकसान झालं ते दुर्धर टिपून घेत होता. सगळी नुकसान भरपाई देणं शक्य नव्हतं. श्रीनगरचा सगळा खजिना संपला तरी निम्म नुकसान सुद्धा भरून निघालं नसतं. निराश मनानं दिद्दा राजमहालात परत आली आणि त्याच वेळी तिला खबर मिळाली. फाल्गुन खूप मोठी सेना घेऊन श्रीनगरच्या दिशेनं वाटचाल करू लागला होता. संकट कधी एकेकटी येत नसतात. हा भाग इथेच थांबूया. बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी या भागामध्ये आल्या. मोठाही होता थोडा. तर इथे थांबूया आणि पुढच्या भागात काय झालं, दिद्दानी काय केलं, बघू पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणहीन.